गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गर्जा महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये मी अयाज मोहसिन आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। सर्वप्रथम हेडलाईन्स। आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आहे दुसरा दिवस। शिवसेना करणार विशेष पॅकेजची मागणी। राज्यातल्या दुष्काळाचे पडसाद उमटणार संसदेत। उद्धव ठाकरे 63 आमदारांसह मराठवाड्याच्या दौऱ्यावर। आता पाहूया बातम्या विस्तारानं। आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस। आजपासून सरकारच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच शिवसेना अत्यंत आक्रमक झालेली आहे। आज लोकसभेत माडीन दुर्घटनेचा मुद्दाही येण्याची शक्यता आहे। दुष्काळावरून आज शिवसेना आणखी आक्रमक होऊ शकते। शिवसेना विशेष पॅकेजची मागणी करणार असल्याची माहितीही मिळाली आहे। तर राज्यातल्या दुष्काळाचे पडसाद संसदेत उमटणार असल्याचं कळत आहे। शेतकऱ्यांची खिल्ली उडवू नका, अन्यथा जनता तुमचाही अजित पवार करतील। सत्ता मिळाली तर उद्दामपणा करू नका, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना लगावलाय। उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत। नांदेडमध्ये बोलताना त्यांनी खडसेंवर खरमरीत टीका केली। शेतकऱ्यांना मोबाईल फोनची बिलं भरायला पैसे आहेत, मग वीज बिलं का भरता येत नाही, असा बोचरा सवाल महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला होता। त्यामुळे खडसे सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत। शेतकऱ्यांच्या मोबाईलला नेटवर्क असतं पण त्यांना वीज मिळत नाही, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री एकनाथ खडसेंना टोला लगावला। शेतकऱ्यांच्या मोबाईलला किमान नेटवर्क तरी मिळतं, मात्र तुमच्या विजेचा आजही पत्ता नाही। वीज नसल्यामुळे शेतकरी आजही हाल सोसतोय। शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या निरंतर सुरूच आहेत। त्यामुळे राज्यात सरकार बदलले आहे याची जाणीव शेतकऱ्यांना होऊ तरी द्या, अन्यथा जनतेनं अजित पवारांना जशी जागा दाखवली तशी तुम्हालाही जागा दाखवतील, असं उद्धव यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे एकूण 63 आमदारांसह मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। 2 दिवसांच्या कोकण दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे नांदेडमध्ये दाखल झालेत। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडे आत्महत्या न करण्याचं वचन मागितलंय। उद्धव ठाकरेंनंतर आमदार नितेश राणे यांनी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर पुन्हा तोफ डागली आहे। खडसेंनी वीज बिलाबाबत केलेले वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा हा घोर अपमान आहे, असं प्रहार नितेश राणे यांनी केलाय। ते औरंगाबादमध्ये एका विशिष्ट जागेवर बोलत होते। मोबाईल फोनची बिलं भरायला पैसे आहेत, मग वीज बिल भरायला का नाहीत, असा बोचरा सवाल महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला होता। त्यावरून नितेश राणेंनी खडसेंचा समाचार घेतलाय। इकडे दुसरीकडे एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि नितेश राणे या दोघांना चांगलंच खडसावलंय। ते म्हणाले की माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय, हा विरोधकांचा डाव आहे। माझे वक्तव्य हे शेतकरी हिताचे होते, मात्र विरोधकांनी त्याचा वेगळाच अर्थ घेतलाय। ज्या लोकांनी शेती आणि शेतकरी काय असतं हे माहीत नाही, अशा लोकांना शेतकऱ्यांच्या व्यथा कसे काय कळणार, असे उद्धव ठाकरेंचे नाव न घेता खडसेंनी उद्धव ठाकरेंना प्रतिटोला लगावलाय। पहिल्या प्रायोरिटी आपल्या विहिरीतलं पाणी काढण्यासाठी दिली पाहिजे। तुम्हाला जर सरकारकडून सवलत हवी असेल, तिथलं व्याजामधली सवलत, पेनल्टी मधली सवलत, जो दंड लावलेला आहे आणि मुद्दलाच्या हप्त्या पाडून जर तुमचं कृषी पंपाचं कनेक्शन जर सुरू होत असेल याच्यामध्ये पहिलं प्राधान्य त्याला दिलं पाहिजे। मी या ठिकाणी म्हटलं की मोबाईलसाठी आपण प्राधान्य देतो, ते पैसे आपण भरायला देतो, तर या वीज बिलालाही थोडे भरले आपण तर मी तुम्हाला त्याच्यावरची पेनल्टी, त्याच्यावरचं व्याज त्यात मी माफ करून देईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला मुद्दलाला हप्ते सुद्धा पाडून देईल, जर तुम्ही थोडे पैसे भरले तर। एवढेच त्याच्यात आवाहन केलंय। मग थोडे जरी पैसे भरले जर कनेक्शन सुरू होत असेल शेतकऱ्याचं तर ते का होऊ नये, त्याचा आणि मोबाईलचा काय संबंध आहे। मोबाईलचं बिल तुम्ही जसं भरता तसं याच्यामधले थोडे पैसे जर तुम्ही विजेचे भरले तर तुमचं कृषी पंपाचं कनेक्शन चालू होईल, त्याचा चारा लावता येईल, तुम्हाला बैलांना पाणी देता येईल, आम्हाला टँकर भरायला पाणी उपलब्ध होईल। आम्हाला बहुमताची अजिबात चिंता नसून विविध पक्षांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दृढ आत्मविश्वास राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय। ते काल नागपुरात बोलत होते। सत्ता स्थापनेसाठी शिवसेना भाजपला साथ देणार का या प्रश्नावर दोन्ही पक्षांमध्येच वेगवेगळी मतं आहेत। शिवसेना सरकारमध्ये सहभागी व्हावी अशी इच्छा खुद्द सेना आमदारांची असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। पण भाजप 5 वर्ष जनतेच्या सेवेसाठी सत्ता चालवणार आहे। बहुमत ही भाजपसाठी समस्या नसून सर्व पक्षांचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असं सूचक विधान सुद्धा मुनगंटीवार यांनी केलंय। आता चर्चा सुरू आहे, संवाद सुरू आहे आणि लवकरच चर्चा संपेल आणि शिवसेना राज्याच्या सरकारमध्ये येईल असा आमचा विश्वास आहे। अधिवेशनाच्या आधी हे शक्य होईल का? हे तर आज या क्षणाला मला सांगता येत नाही। कदाचित 10 मिनिटांनंतर सुद्धा भाजप शिवसेना आता सरकारमध्ये एकत्र येईल अशी ही बातमी येऊ शकते
किंवा त्या 10 तासही लागू शकतात. त्याच्यामुळे वेळेचं बंधन नाही. चर्चा जेव्हा होते तेव्हा त्यामध्ये कधी कधी चर्चेमध्ये थोडासा उशीर होतो, पण एकत्र यावं ही भूमिका आहे. फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार लवकरच होणार आहे. यावेळी सेनेला मंत्रिपद मिळतील असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी पक्षातच असेल असा सूर सेना नेत्यांनी लावलेला आहे. अनधिकृत बॅनर लावून चमकोगिरी करणाऱ्यावर आता कायद्याचा बडगा उगारण्यात येणार. मुंबई हायकोर्टाने अशा अनधिकृत होर्डिंग्सवर नजर ठेवण्यासाठी वकिलांची मोठी फौज उभी केली आहे. यासाठी लवकरच 23 वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अनधिकृत बॅनर लावल्यास खटले भरा असा आदेश न्यायालयाने दिलाय. यापूर्वी न्यायालयानं अनधिकृत बॅनरवरील नेते अशी बॅनर लावणारे पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र चमकोगिरी करणाऱ्यांनी या आदेशाला बगल देत पळवाट सोडली आहे. राजकीय पक्षांनी फक्त पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचेच फोटो असलेले बॅनर लावण्याची युक्ती शोधून काढली होती. मात्र आता न्यायालयानं त्यालाही चाप लावण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत. अनधिकृत बॅनरवर फक्त पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे फोटो असतील तर कारवाई करता येईल का, यावर न्यायालयानं आपली भूमिका स्पष्ट करत संबंधित स्थानिक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून चौकशी करावी आणि अचूक गुन्हेगाराला शोधून काढावे असे आदेश न्यायालयाने दिले. यासाठी न्यायालय अनधिकृत बॅनरवर लक्ष ठेवण्यासाठी प्राथमिक स्वरूपात 23 ठिकाणी विविध 23 प्रतिनिधी वकिलांची नेमणूक करणार आहे. आता एक दुःखद बातमी. कथ्थकच्या सच्च्या उपासक काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांचं मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झालं. त्यावेळी ते 94 वर्षाच्या होत्या. सितारा देवी यांना पोटदुखीच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. सितारा देवी यांचा 1973 साली पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता. वयाच्या 94व्या वर्षी ही सितारा देवी नृत्य करत होत्या. एवढंच नाही तर येत्या फेब्रुवारीमध्ये त्यांच्या एका नृत्याविष्काराचं आयोजनही करण्यात आलं होतं. सितारा देवी यांचे चिरंजीव परदेशात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांच्यावर येत्या गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आता बातम्या पाहूया क्रिकेटच्या. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ असून तो खेळाडू वृत्तीनंच खेळला गेला पाहिजे. पण तुम्ही फिक्सिंग सारख्या प्रकारांना पाठीशी घालून क्रिकेटला संपवत आहात अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयची कान उघाडणी केली आहे. बीसीसीआयचे प्रमुख आणि बेटिंग प्रकरणात अडकलेल्या IPL संघाचे मालक या नात्यानं श्रीनिवासन यांनी उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर उत्तर द्यायलाच पाहिजे असंही कोर्टानं स्पष्ट म्हटलंय. मुद्गल समितीने दिलेल्या रिपोर्टवर सुनावणी करत सुप्रीम कोर्टानं म्हटलं, अशा घटनांमुळे क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात आलं असून त्यावरचा विश्वास तुटतो. आम्ही न्यायमूर्ती मुद्गल समितीच्या रिपोर्टमधील निष्कर्षांचा बरोबर मानतो, सन्मान करतो. क्रिकेट खऱ्या भावनेनं खेळलं गेला पाहिजे, मात्र फिक्सिंगमुळे खेळ संपतो. भारतात क्रिकेट हा धर्म असून मॅचेस फिक्सेस केलेत असल्याच्या जनतेच्या लक्षात आल्यास स्टेडियममध्ये लोक का येतील असा सवालही सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला विचारलाय. मुद्गल समितीच्या निष्कर्षांवर निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयतर्फे चौकशी समितीची स्थापना केली जाईल आणि त्यामध्ये श्रीनिवासन यांचा सहभाग नसेल असं आश्वासन बीसीसीआयने कोर्टाला दिलंय. या संदर्भातील पुढील सुनावणी आज दुपारी होणार आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार गावित यांच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. गावित यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत विभागानं DYSP दर्जाचे अधिकारी आणि 2 इतर अधिकाऱ्यांची टीम द्यावी असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. तसंच कुठला अधिकारी नेमकं काय करणार याची माहिती सुद्धा कोर्टाला देण्यास सांगितलंय. आणि विशेष उल्लेखनीय म्हणजे दूरदृष्टी असलेले नेते विजयकुमार गावित यांनी काळाची पावलं ओळखत भाजपाचे सरकार राज्यात सत्तेत येईल असं गृहीत धरून विधानसभा निवडणुका अगोदरच भाजपमध्ये प्रवेश केला होता, जेणेकरून चौकशींचा ससेमिरा टाळता येईल. आता मात्र नेमकं उलट झालंय. आता सरकारची नव्हे तर न्यायालयाची चौकशी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मागे लागणार असं दिसतंय. दरम्यान या सुनावणीवेळी धुळ्याच्या DYSPंनी गावित कुटुंबाच्या बेहिशोबी मालमत्तेबाबतचा सीलबंद अहवाल कोर्टासमोर सादर केला. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांच्या काळातील घोटाळ्यांची तातडीनं चौकशी करू अशी भीमगर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी केली होती. मात्र त्यावर सरकारनं कुठलंही पाऊल न उचलल्यानं आता कोर्टालाच हे प्रकरण हाताळावं लागतंय. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 डिसेंबरला होणार आहे. माजी पेट्रोलियम मंत्री आणि काँग्रेसचे माजी खासदार मुरली देवरा यांचं काल पहाटे 3:30च्या सुमारास दुःखद निधन झालं. मागील अनेक दिवसांपासून मुरली देवरा आजारी होते. अखेर वृद्धापकाळानं त्यांची प्राणज्योत मालवली. मुरली देवरा यांचं पार्थिव काल दुपारी 12 वाजता मुंबईतील काँग्रेस कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. त्यानंतर दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून मुरली देवरा यांची ओळख होती.
गांधी घराण्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचे पुत्र मिलिंद देवरा हे दक्षिण मध्य मुंबईचे माजी खासदार होत. आघाडी सरकारच्या काळात मुरली देवरा यांच्याकडे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी होती, तर त्यांना अनेक नेत्यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. मुरली देवरा यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. मिलिंद देवरा आपल्या आणि माझ्या संपूर्ण देवरा कुटुंबियांना माझी सहानुभूती आहे. मुरली देवरा आपल्या मृदू स्वभावामुळे पक्षात प्रसिद्ध होते. कालच माझं फोनवरून देवरा कुटुंबियांचे बोलणं झालं. मी त्यांना प्रकृतीविषयी विचारणा केली होती. ही बातमी ऐकून दुःख झालं, असंही मोदी यांनी म्हटलंय. पालघर शहरात मोठ्या जल्लोषात सूर्यवंशी क्षत्रिय हितवर्धक मंडळाचा शताब्दी सांगता समारंभ पार पडला. या समारंभात आदिवासी विकास मंत्री विष्णू पावरा, माजी खासदार भारतकुमार राऊत यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. शहरातील मुख्य रस्त्यावर यावेळी कुणबी समाजात बांधवांनी शोभायात्रा काढून आपली संस्कृती व कुणबी समाजाची परंपरेचा देखावा नाट्यरूपात सादर केला. शहरातून निघालेली मिरवणूक ही सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. या शोभायात्रेत जवळपास 5,000हून अधिक लोकांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये मुलं आणि महिला वर्गाची उपस्थिती अत्यंत लक्षणीय होती. मात्र या कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी कायद्यात शिथिलता आणून बहुजन बिगर आदिवासी समाजाला न्याय मिळवून देऊ असं आश्वासन दिलं. तर कुणबी समाजाचे आदर्श व्यक्तिमत्व ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी समाजाने आपली शैक्षणिक प्रगती करून पुढची यशस्वी वाटचाल करावी आणि समाजानं या शासनावर अवलंबून न राहता आपण एवढे मोठे व्हावे की त्यांना आपली गरज भासेल असे सांगत समाज बांधवांना प्रेरित केले. मित्रांनो, या बातमीपत्रात इथेच थांबूया. मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.